सो क्लिनिकली जर आपण बघायला गेलो तर साधारण एक 10 ते 12 प्रकारचे पर्सनॅलिटी टाइप्स असतात. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कुठली पर्सनॅलिटी असं नसतं. मोस्टली इट इज अ परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन ऑफ खूप पूर्वीपासून चालत आलेली जी फेज आहे, अपोजिट अट्रॅक्ट, किती फॅक्च्युअल ही आहे, किती सायंटिफिक ही आहे, ऑर इज इट जस्ट फिलॉसॉफिकल? तर या गोष्टीला सुद्धा काही शाश्वत असा पुरावा नाहीये. कारण नमस्कार सगळ्यांचं, आपल्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा आपला पॉडकास्टचा विषय खूपच रिलेटेबल आणि रेझोनेटिंग आहे. व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटीज अँड इट्स इफेक्ट्स ऑन आर रिलेशनशिप्स. सो व्यक्तिमत्वांचा आपल्या नात्यांवरती, वेगवेगळ्या नात्यांवरती कसा प्रभाव पडतो, हे आज आपल्या पॉडकास्टमधून आपण आज जाणून घेणार आहोत. आणि या विषयावरती सखोल चर्चा करण्यासाठी, माहिती देण्यासाठी आपल्या आजच्या पाहुण्या एक्सपर्ट आहेत, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट अनुराधा भावे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग आणि वेलकम to our channel and welcome to today's episode. A little bit about our guest. अनुराधा यांचं मागच्या 10 वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनुभव आहे, जसं की रिहॅबिलिटेशन सेंटर्समध्ये, कॉर्पोरेट्समध्ये आणि हॉस्पिटल्समध्ये सुद्धा. या व्यतिरिक्त शी ऑल्सो ओन्स हर क्लिनिक माइंडस्केप्स. आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटनी नुकतंच एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं आहे, त्याच्याबद्दल पण आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. सो अनुराधाजी, मी आपल्याला विनंती करेन की आपल्या या 10 वर्षांच्या अनुभवाबद्दल आणि आपण कोणत्या कोणत्या इश्यूज, डिसऑर्डर्स मध्ये एक्सपर्टीज आपलं आहे, कुठले अप्रोच आपण वापरता, याबद्दल मला जाणून घ्यायची इच्छा आहे सर्वप्रथम. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू साऊंड माइंड अँड शिवानी, मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. सो थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा हॉस्पिटल क्लिनिक सेटअप्स मध्ये आहे. त्या व्यतिरिक्त मी कॉर्पोरेट जॉब्स केलेले आहेत आणि रिहॅबिलिटेशन काउन्सिलिंग किंवा रिहॅब केसेस पण बघितलेल्या आहेत. ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स हा मोस्ट 70% एक्सपिरियन्स हा माझा अडल्ट सोबत आहे, अडल्ट्स अँड ॲडोलसंट्स. आणि नंतर एक 30 ते 40% एक्सपिरियन्स हा मुलांसोबत आहे. त्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या केसेस असतात, जसं अँझायटी, डिप्रेशन, बायपोलर डिसऑर्डर, पर्सनॅलिटी डिसऑर्डर, सबस्टन्स केसेस, तिथपासून रेग्युलर डे टू डे लाईफ स्ट्रेस मॅनेजमेंट, वर्कप्लेस इशू, रिलेशनशिप इशू, या प्रकारच्या व्हेरियस प्रॉब्लेम्स मी काम केलेलं आहे. माझं ट्रेनिंग झालेलं आहे आरईबीटी आणि सीबीटी मध्ये. तसंच जेस्टॉल प्रॅक्टिशनर म्हणून मी प्रॅक्टिस करते. आणि आता रिसेंटली मी ईएफटी म्हणून एक टेक्निक आहे, थेरपी टेक्निक आहे, त्यामध्ये पण मास्टर्स केलेलं, त्यामध्ये सुद्धा सर्टिफिकेशन कम्प्लीट केलेलं आहे. तर खूप विविध वयोगटांसोबत काम करण्याचा अनुभव असलेले आज आपले गेस्ट आहेत. तर म्हणजे बिफोर मुव्हिंग टुवर्ड्स पर्सनॅलिटी आणि त्यांचा आपल्या रिलेशनशिप्स वरती होणारा प्रभाव, त्याकडे वळण्यापूर्वी आपण बेसिक पासून सुरुवात करूया. सो मला सर्वप्रथम हे ऐकायला आवडेल की पर्सनॅलिटी म्हणजे हा खूप वेग आणि खूप, माझ्यासाठी तर असं वाटतं की खूप गुंतागुंतीचा हा विषय आहे. सो पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व म्हणजे नक्की काय? हा, नक्कीच. सो व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, पहिली गोष्ट तर. कारण व्यक्तिमत्व म्हणजे काय, आपण जसं आपला स्वभाव, आपण कसं वागतो, आपण कसं बोलतो, की आपण कसं रिॲक्ट करतो, याचा एक विशिष्ट पॅटर्न प्रत्येक व्यक्ती फॉलो करत असते. आणि तो कदाचित पॅटर्न म्हणजे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे तुम्ही बरेच वेळा बघत असाल की एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट पॅटर्ननी रिॲक्ट करते. तर ते कशामुळे, तर तिच्या पास्ट आयुष्यामध्ये झालेल्या एक्सपिरियन्सेसमुळे, आणि त्याच्यावरती किंवा पलीकडे जाऊन जर असेल तर त्याची, त्या व्यक्तीची असलेली पर्सनॅलिटी, तर ती आपण जर ओळखू शकलो विथ द काय म्हणतात क्लिनिकल सायकोलॉजिस्ट और मेंटल हेल्थ प्रोफेशनल, तर नक्कीच आपल्याला आपल्या डे टू डे लाईफमध्ये मदत होऊ शकते. अ, कुठल्या कुठल्या प्रकारचे व्यक्तिमत्व असतात, जसं की वेगवेगळ्या एक्सपर्ट्सनी, सायकॉलॉजिस्टनी त्यांचे त्यांचे क्लासिफिकेशन दिलेत. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की आपण इंडियन पॉप्युलेशनचा जर विचार केला,
कुठल्या क्लासिफिकेशन कुठल्याही एका क्लासिफिकेशनला आपण ऍड्रेस करून विल यू लाईक टू एम्फसाइज अ लिटल की कोणत्या कोणत्या प्रकारचे पर्सनॅलिटी टाइप्स असतात. बरं. सो क्लिनिकली जर आपण बघायला गेलो तर साधारण एक 10 ते 12 प्रकारचे पर्सनॅलिटी टाइप्स असतात. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कुठली पर्सनॅलिटी असं नसतं. मोस्टली इट इज अ परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल पर्सनॅलिटीज. ठीक आहे. तर आम्ही ऍज अ प्रोफेशनल म्हणतो देर आर 3 टाईप ऑफ क्लस्टर: क्लस्टर ए, क्लस्टर बी आणि क्लस्टर सी. ठीक आहे. तर क्लस्टर ए पर्सनॅलिटी मध्ये जनरली असतात. पर्सनॅलिटी म्हणजे पॅरानॉइड पर्सनॅलिटी आली, स्किझॉइड पर्सनॅलिटी आली. हा. क्लस्टर टू मध्ये असतात, ज्याला आपण म्हणतो की जर मोस्ट पॉप्युलर नेम इज अ नार्सिस्टिक पर्सनॅलिटी, क्लस्टर बी मध्ये येते, किंवा हिस्ट्रॉनिक पर्सनॅलिटी आहे, अँटी सोशल पर्सनॅलिटी. आणि क्लस्टर सी मध्ये येते अवॉइडंट पर्सनॅलिटी, डिपेंडंट पर्सनॅलिटी, अशा प्रकारच्या. आता हे क्लस्टर अशासाठी पाडलेले आहेत की त्यांचे साधारण कॅरेक्टरिस्टिक कमी जास्त प्रमाणात सेम असतात, म्हणून हे 3 क्लस्टर पाडलेले आहेत. हम्म. ठीक आहे. ओके. ओके. तो म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जे पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते ती या तिन्ही क्लस्टर्सचं एक कुठेतरी कॉम्बिनेशन बनून येस. वरती. बरोबर. राईट. जे खूपच जनरल जे क्लासिफिकेशन लोकांना माहिती असतं, इंट्रोवर्जन आणि आणि एक्स्ट्रोवर्जन. एक्सप्लोअर. या. सो आपल्यामध्ये व्हॉट आय मीन व्हॉट डू यू थिंक की असं असतं का की एखाद्या व्यक्ती पूर्णपणे इंट्रोवर्ट आहे किंवा पूर्णपणे एक्स्ट्रोवर्ट आहे किंवा असं असू शकतं का? और इज इट अ कॉम्बिनेशन? या. मोस्ट ऑफ द टाइम इट इज अ कॉम्बिनेशन. बट कधी कधी कुठल्या तरी एका टाईपला टुवर्ड एक्स्ट्रीम इंट्रोवर्ट सर्टन पर्सनॅलिटी ज्या असतात, काही टाईप ऑफ पर्सनॅलिटीज असतात ज्या थोड्याशा इंट्रोवर्ट त्यांचा कल असतो. म्हणजे काय म्हणतात, सोशल गॅदरिंग फारशा आवडत नाहीत, घरात एकटे राहायला आवडतं, की एकटी कामं करायला आवडतात. आणि याच्या एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे एक्स्ट्रोवर्ट, म्हणजे ज्यांना गॅदरिंग्स आवडतात, ग्रुप डिस्कशन्स आवडतं, की असं पार्टिसिपेट करायला आवडतं, अटेन्शन आवडतं. तर जनरली आपण सगळेच या दोन्हीचा मिक्सचर असतो. पण काही काही पर्सनॅलिटीज मध्ये कुठला तरी एक ट्रेट डॉमिनेटिंग असू शकतो. राईट. आणि हे इंट्रोवर्जन असणं किंवा इंट्रोवर्ट असणं इज नॉट what I feel is not absolutely wrong or is not abnormal. It's normal. जे हळूहळू हळूहळू अवेअरनेस होत चालली आहे. पण तरी सुद्धा फॉर एक्झाम्पल ॲज यू सेड की आपल्या एक्सपिरियन्स वरून आपली पर्सनॅलिटी फॉर्म होते. तर एक पेरेंट्ससाठी हम्म. विल यू लाईक टू ऍड की हाऊ टू रेकग्नाइज कसं हम्म. कुठल्या सिमटम्स आपण ओळखायला पाहिजे आपल्या मुलांमध्ये आणि हम्म. टू अंडरस्टँड अँड लेट देम बी असं. बरं. सो तर पहिली गोष्ट म्हणजे लेट्स कॉल इट कॅरेक्टरिस्टिक, ज्याच्याऐवजी सिमटम, बिकॉज सिमटम्स मग असं होतं जसं आपण लेबल केल्यासारखं होतं. सो पर्सनॅलिटी साधारण आपण म्हणतो 16, 18, 20 या वयामध्ये, 16 ते 20 वर्षामध्ये पूर्णपणे डेव्हलप होते. आता हम्म. पर्सनॅलिटी डेव्हलप होताना काय काय फॅक्टर्स मॅटर करतात. पहिली गोष्ट म्हणजे बेसिक फॅक्टर इज अ जेनेटिक. म्हणजे आपल्या आई वडिलांकडून आपल्याकडे जे येतं, जसं आपले शारीरिक बदल येतात तसे मानसिक बदल, पर्सनॅलिटी, या गोष्टी येतात. हम्म. दुसरी गोष्ट त्या मुलासोबत असलेले चांगले आणि वाईट लाईफ एक्सपिरियन्सेस. आता हे सगळं मिळून साधारण ती पर्सनॅलिटी बनते हम्म. साधारण वयाच्या 17 वर्षी, 18 वर्षी. बरं. हम्म. आता आपल्याकडे सायंटिफिक टूल्स अवेलेबल आहेत, जे टूल्स आपल्याला सांगू शकतात त्या मुलाची पर्सनॅलिटी काय आहे. आता पर्सनॅलिटीमुळे काय फायदा होऊ शकतो, मी जनरली म्हणते जेव्हा लोक पर्सनॅलिटी टेस्टिंगसाठी येतात, एकदा ते रिकमेंड करतात किंवा ते इंटरेस्टेड असतात, तर 3 स्टेजमध्ये आपल्याला उपयोगी पडू शकतं. फर्स्ट इज अ डेव्हलपमेंट, डिस्ट्रेस आणि डिसऑर्डर. तर डेव्हलपमेंट स्टेज म्हणजे काय? उदाहरणार्थ, मी रोज व्यायाम करते किंवा मी चांगलं हेल्दी खाते, हे आता हे डेव्हलपमेंट स्टेजमध्ये. आणि हे कशासाठी आहे? का तर मला कुठला लाईफस्टाईल डिसऑर्डर होऊ नये. सो बरोबर. डेव्हलपमेंट स्टेजला म्हणजे अगदी टीनेजर म्हणा किंवा अडोलसंट मध्ये मुलांच्या पर्सनॅलिटी बद्दल कळलं विथ द टेस्ट. नॉट ओन्ली मला असं वाटतं माझा मुलगा करतो किंवा तो हम्म. कोणतरी असं बोललो तो तसा असेल. आपण पटकन म्हणतो की तो रागीटच आहे किंवा तो सारखा भीतो. त्याच्यापेक्षा सायंटिफिक एव्हिडन्स बेसने आपण हे करून घेतलं तर डेव्हलपमेंट स्टेजलाच आपण त्या मुलाला मदत करू शकतो, की त्याच्यामुळे ऍक्सेप्टन्स अबाउट पर्सनॅलिटी अल्सो काय चेंजेस गरजेचे आहेत ते कळू शकतो. सो आपण डिस्ट्रेस आणि पर्यायाने डिसऑर्डर कॅटेगरी मेंटल हेल्थमध्ये अवॉइड करू शकतो. राईट. राईट. तो जे IQ टेस्ट जे हम्म. वाईडली रिनोन्ड आहे Correct. आणि पेरेंट्स मोस्टली हल्ली तर आय थिंक की मेनी पेरेंट्स आर
मोस्टली गोइंग फॉर दॅट सो दॅट त्यांना कळेल की हे हम्म, कुठल्या हम्म, हम्म. क्षेत्रांमध्ये चांगलं करू शकतात. तर त्याच्यासोबत पर्सनॅलिटीज पण जर आपण जाणून एक्सप्लोर. घेतल्या तर हो. त्याच्याने सुद्धा खूप फायदा होऊ येस. शकतो. हे मी आपण जे सांगितलं त्यातून नक्कीच नक्कीच. म्हणजे करिअर जेव्हा आजकाल करिअर बॅटरी किंवा वोकेशनल गायडन्स करतात, तर माझ्या इन्स्टिट्यूटच्या अंडर जे आहे, तर मी त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी टेस्ट पण इन्क्लूड करते, याच्यासाठी की माझा ऍप्टिट्यूड जरी असेल तरी माझा स्वभावाचा कल तिकडे नसेल तर कदाचित मला त्या करिअरमध्ये सर्व्हाइव्ह करणं डिफिकल्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे पर्सनॅलिटी ऍप्टिट्यूड आणि ऑब्व्हियसली इक्वली इम्पॉर्टंट. तर आपण एक बेसिक जाणून घेतलंय की कशा प्रकारे पर्सनॅलिटी फॉर्म होते आणि कुठल्या कुठल्या टाईपच्या असतात. तर आता आपण वळूयात एका खूपच इंटरेस्टिंग विषयाकडे. रिलेशनशिप इन अ कपल किंवा रोमॅन्टिक रिलेशनशिप आपण जे म्हणतो, स्टार्टिंग विथ लाईक डेटिंग लाईफ आणि मग द फेज ऑफ बिईंग इन टू सिच्युएशनशिप जे आता हल्ली फार कॉमन आहे आणि त्यानंतर मॅरेज ॲज अ कमिटेड रिलेशनशिप. तर जसं करिअरमध्ये याचा फायदा होतो तसा रोमॅन्टिक रिलेशनशिप मध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो का? नक्कीच. सो थोडक्यात अगदी एका वाक्यात या गोष्टीचं उत्तर द्यायचं झालं तर हम्म. पर्सनॅलिटी टेस्ट प्री मॅरेज म्हणजे डेटिंग फेजमध्ये लग्नाच्या अगोदर किंवा लग्नानंतरही इज लाईक कुंडली बघणे. म्हणजे आपण जे लग्न ठरवताना गुरुजी म्हणा किंवा काही कुंडली बघतात, तर बरोबर. सिमिलर त्या प्रकारचं आहे, अगदी सोप्या भाषेत समजायचं तर. आता याचा फायदा हा असा होणार आहे की या टाईपच्या टेस्ट तुम्ही केल्यात, आजकाल प्री मॅरेज काउन्सिलिंग किंवा कपल काउन्सिलिंग ह्या गोष्टी होतात. तर माझ्या एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स हा सांगतो मला, वेदर इट इज अ रोमॅन्टिक रिलेशनशिप और एनी फॉर्म ऑफ रिलेशनशिप, वेन दोन लोक किंवा टू पीपल कम टुगेदर आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही गोष्टीवर भांडणं होतात. हम्म. तर जर आपण बघितलं वरवर भांडणांचं कारण काही असू शकतं, वेळ देत नाही म्हणजे इन स्पेसिफिक कपल रिलेशनमध्ये वेळ देत नाही, समजून घेत नाही. पण ओव्हरऑल बघितलं तर त्यांचा पर्सनॅलिटी पॅटर्नमुळे त्या व्यक्ती तसं परसेप्शन करतात, म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या पार्टनरला कशा प्रकारे समजतं हे त्यांच्या पर्सनॅलिटी ट्रेट्सवर डिपेंड करतं. राईट. ठीक आहे. तर उदाहरण झालं तर एखादं उदाहरण जर द्यायचं झालं, तर एखादी स्त्री किंवा एखादं कपल आहे, स्त्री आणि पुरुष. आणि भरपूर वेळा मोस्ट माझ्याकडे जे कपल्स त्यांच्या बायकांचे काय आपण जर स्त्रिया कंप्लेंट असते की आपले जे पार्टनर आहेत किंवा आपले जे नवरे बॉयफ्रेंड किंवा काही, तर असं म्हणतो की ते अटेन्शन देत नाहीत किंवा पाहिजे तसं एक्सप्रेस करत नाही. म्हणजे भरपूर पुरुषांबद्दल ही कंप्लेंट असते की ते एक्सप्रेस करत नाहीत. हा. आणि मग कुठेतरी त्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला, त्या बायकोला असं वाटतं की जेव्हा जेव्हा ती व्यक्ती एक्सप्रेस करेल तेव्हा तेव्हाच प्रेम आहे. लक्षात येते. आता माझी जी गरज आहे किंवा त्या स्त्रीची जी गरज आहे की एक्सप्रेस केलं तरच, ही गरज कुठून आली? ही गरज आली तिच्या पर्सनॅलिटीच्या नीडमधून. हम्म. तर हम्म. एक्झॅक्ट अपोजिट जर मुलांबद्दल बोलायचं झालं, तर मे बी मी माझं डेली रुटीन करतोय, मुलांना सांभाळतोय, पैसे घरात आणतोय किंवा ज्या काही गरजा म्हणा आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या पूर्ण करतोय, तर म्हणजे मी एक्सप्रेस करतोच आहे. मग हम्म. हा जो आहे तर हे कुठून आलं? तर टाईप ऑफ पर्सनॅलिटीजमुळे. आणि ऑब्व्हियसली सोशल अपब्रिंगिंग हा पार्ट आहेच, पण अगेन पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व एवढा मेजर रोल करतं, कारण त्या व्यक्तिमत्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्समुळे किंवा त्याच्या गुणधर्मांमुळे ती व्यक्ती शिकते असं रिॲक्ट केलं पाहिजे की असं ही गोष्ट अशी परसिव्ह केली पाहिजे. ठीक आहे. फार अवघड मुद्दा हा खूपच सोप्या भाषेत तुम्ही सांगितला. थँक्यू. थँक्यू फॉर म्हणजे सिम्प्लिफाईंग इट. तर एक बेसिक जो फायदा किंवा आपण ऍडव्हान्टेज म्हणू शकतो ते आपल्या लक्षात आले. तर एक फारच ट्रेंडिंग किंवा खूप पूर्वीपासून चालत आलेली जी फेज आहे, अपोजिट अट्रॅक्ट्स, हम्म. जे म्हणजे खूपच फेमस गोष्ट आहे. सो तुमच्या अनुभवातून काय वाटतं की ह्या फेज बद्दल किती फॅक्च्युअल ही आहे, किती सायंटिफिक ही आहे, ऑर इज इट जस्ट फिलॉसॉफिकल? अगेन, आता वेन वी से की आपण ऑपोजिट अट्रॅक्ट्स, हा म्हणजे दोन बेसिक, दोन विभिन्न प्रकारच्या व्यक्तिमत्वाची लोक एकत्र आली तर त्यांचा पटू शकतो, बरोबर असं म्हणतात. तर या या गोष्टीला सुद्धा काही शाश्वत असा पुरावा नाहीये. बरोबर. हम्म. कारण हे डिपेंड करतं की दोन्ही व्यक्ती एकमेकांना कशा प्रकारे परसिव्ह करतात. म्हणजे हम्म. अगदी सेम पर्सनॅलिटी कॅरेक्टरिस्टिक असतील तरी जर त्यांना ते कॉम्पिटेटिव्ह वाटलं एकमेकांबद्दल, तर ते हेल्दी होऊ शकत नाही.
अपोजिट अट्रॅक्ट याचा अर्थ असा असतो की जी गोष्ट तुला करता येत नाही ती गोष्ट मी करीन, आणि दॅट्स वाय आपण स्मूथली रिलेशन किंवा ती गोष्ट पुढे नेऊ शकतो. पण हे जर उलट झालं, कम्पॅरेटिव्हनेस आला, तर कदाचित ते स्मूथ जाऊ शकत नाही. किंवा हम्म. दोन्ही एकाच टाईपची पर्सनॅलिटी असेल आणि एकाच टाईपचा थिंकिंग पॅटर्न असेल तर कदाचित ते पुढे जाऊ शकतात. त्यामुळे व्यक्तिपरत्वे ही गोष्ट बदलू शकते असं मला वाटतं. हे बरोबर. म्हणजे कम्प्लीटनेस असलं पाहिजे रिलेशनशिप मध्ये. तर याच्या व्यतिरिक्त आपण थोडस सिरियस विषयाकडे वळूयात. जसं तुम्ही सुद्धा पॉइंट आउट केलं की जे भांडण होतात त्याचे वेगवेगळे कारण असतात, जसं आपण बघतोच. तर हे व्यक्तिमत्व समजून घेण्याचं आणि भांडण ह्याचा कशा प्रकारे संबंध असू शकतो, की व्यक्तिमत्व एखाद्याचं काय आहे हे जर आपल्याला समजलं तर गैरसमज किंवा मिसअंडरस्टँडिंग जे म्हणतो ते आपण टाळू शकतो. और सर्वप्रथम आपले जे पर्सनॅलिटी ट्रेट्स असतात, तर असं काही नाहीये की ही पर्सनॅलिटी म्हणजे खूप चांगली किंवा ही पर्सनॅलिटी म्हणजे खूप वाईट. प्रत्येक पर्सनॅलिटी स्वतःचे चांगले आणि वाईट गुणधर्म आहेत. बरोबर. बरं. तर जेव्हा आपण भांडणं किंवा कॉन्फ्लिक्ट किंवा कुठल्याही सेटअपमध्ये या गोष्टीचा विचार करतो, तर त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला आपल्या पर्सनॅलिटी बद्दल माहिती आहे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल माहिती आहे किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल, तर कदाचित ज्या प्रकारे आपल्याला तो मुद्दा म्हणा किंवा तो पॉइंट मांडायचा आहे, ज्याबद्दल डिस्कशन करायचंय, ते जास्त बेटर वेने आपण करू शकतो. आणि पुन्हा ते झाल्यानंतर काय एक्सपेक्ट करायचं हे आपण शिकू शकतो. बरोबर. कारण काय होतं, पर्सनॅलिटीमुळे कधी कधी आपण सर्वच जण काही चुकीच्या अपेक्षा आपल्या पार्टनरकडून, आपल्या ऑफिस कलिकडून ठेवतो. आणि हम्म. मग याचा जो त्रास होतो, तो त्रास कमी करण्यासाठी आपल्याला जेवढं आपण स्वतःला जास्त जाणू, तेवढा आपल्याला फायदा होऊ शकतो. यातून असं नाही होणार आहे की मी वेगळ्या पद्धतीने बोलली तर माझ्या पार्टनरला किंवा माझ्या कलिगला चांगलंच समजेल, पण त्याला जरी समजलं नाही तरी मला काय वाटेल याच्यावर मी शिकू शकते, हम्म. हम्म. आणि त्यातून पर्यायाने मला होणारा त्रास मी कमी करू शकते. बरोबर. बरोबर. तर हे आपण पाहिलं आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून. हम्म. जर हम्म. आपल्याला समोरच्याचा हम्म. दृष्टिकोन बघायचा असेल तर हम्म. म्हणजे समोरच्याला समजून घेण्याची, जेव्हा समोरच्याचे व्यक्ती जेव्हा समजून घेण्याचं वेळ येते, तर हम्म. त्यावेळेस कशा प्रकारे आपण ही गोष्ट पुढे डील करू शकतो? बरोबर. मी जसं मगाशी म्हटलं की आपण फर्स्ट ऑफ ऑल सायंटिफिक आणि एव्हिडन्स बेस्ड अप्रोचनी गेलं पाहिजे बिफोर आपण काही लेबल किंवा काही त्याबद्दल चांगलं किंवा वाईट मत व्यक्त करण्या अगोदर. बरोबर. ते झाल्यानंतर कदाचित आपल्याला माहिती आहे की माझ्या पार्टनरला किंवा माझ्या एखाद्या मित्राला, मैत्रिणीला या प्रकारच्या बिहेवियरनी त्रास होतो. उदाहरणार्थ, आपण एखादं ऑफिस सेटअपचं एक्झाम्पल किंवा दोन मित्र किंवा दोन कलिग्स आहेत, आणि त्यातल्या एकाची पर्सनॅलिटी अशी आहे की त्याला पब्लिक स्पीकिंग मध्ये भीती वाटते. म्हणजे त्याला उदाहरणार्थ लोकांनी घेरलेलं असेल किंवा लोक जेव्हा त्याला जज करणार आहेत किंवा लोक त्याला ओपिनियन्स आहेत, तर ते त्याला आवडत नाही. आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे दुसरा पार्टनर किंवा दुसरा मित्र किंवा कली, की ज्याला खूप आवडतं जेव्हा लोक त्याच्याबद्दल चांगलं बोलतात किंवा त्याला त्याची प्रशंसा करतात. तर मग आता या दोघांना या कॅरेक्टर्स बद्दल माहिती आहे, तर कदाचित त्याचा वापर ते त्यांच्या ऑफिसमध्ये बेटर वर्क पुटअप करण्यासाठी करू शकतात. एक खूप महत्वाची महत्वाचा मुद्दा आपण इथे समोर आणलात, रिगार्डिंग ऑफिस सेटअप. हं. तर आपण या विषयाकडे वळूया. मोस्टली ऑफिसमध्ये असं होतं की आपल्याला चांगलीच टीम मिळते असं दरवेळी मे बी नाही होणार. तर हो. जसं ह्या गोष्टीचा आपल्या व्यक्तिमत्वाचा चांगल्या एक टीम म्हणून काम करण्यासाठी जसा उपयोग होऊ शकतो, तसाच गैरवापर करणारेही बरेच हं. असतात, की हा ह्यांची पर्सनॅलिटी किंवा ह्यांचे काय ट्रेट्स आहेत हे मला माहिती आहे. तर आता मी समोरचा व्यक्ती माझ्या ह्या ट्रेट्सचा किंवा माझ्या ह्या पर्सनॅलिटीचा गैरवापर किंवा मॅन्युप्युलेट जे आपण म्हणतो, असं हं. असं नाही करत आहे, किंवा कशा प्रकारे मी ओळखू शकतो? नक्कीच. हा प्रश्न पडणं खूप साहजिक आहे. तर याचं उत्तर मला दोन तीन प्रकारे द्यावं लागेल किंवा द्यावं असं वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण या प्रकारची टेस्ट करतो, ही टेस्ट ही 100% कॉन्फिडेन्शियल असते. भले तुम्ही कॉर्पोरेट सेटअपमध्ये किंवा पर्सनल सेटअपमध्ये करा, त्याच्यामुळे तुमचा रिपोर्ट किंवा तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल अनलेस तुम्हाला गरज आहे तरच आम्ही दुसऱ्या एखाद्या कलिग सोबत किंवा घरच्यांसोबत शेअर करतो. हम्म. सो ऍज सच त्यांना ते कळू शकत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट,
कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली एकमेकांचे पाय ओढणे किंवा एकमेकांना च्या पुढे जाणं हे फार कॉमन गोष्ट आणि दिवसेंदिवस ती वाढत चालली आहे. त्यामुळे पर्सनॅलिटी माहीत आहे किंवा माहीत नाही म्हणून लोक बदलणार आहेत चांगल्या किंवा वाईट प्रकारे येऊ शकत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, अगदी असं आपण म्हणू की माझ्या बॉसला ही पर्सनॅलिटी माझी काय आहे माहिती आहे, बिकॉज ग्रुप टेस्टिंग भरपूर ठिकाणी होतं कॉर्पोरेट ट्रेनिंग्समध्ये किंवा कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये सेटअपमध्ये. आपण इमॅजिन करूया 2 मिनिटासाठी माझ्या पर्सनॅलिटीच्या चांगल्या आणि वाईट गुणांबद्दल माझ्या बॉसला माहिती आहे. हम्म. पण तरी सुद्धा मी काय प्रॅक्टिस करू शकते की मी माझ्या स्वतःसाठी आणि देन दुसऱ्यांसाठी सेल्फ आणि ऑदर्स याची बाउंड्रीज सेट करणं शिकणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. कारण त्यामुळे मला होणारा आणि कदाचित माझ्यामुळे दुसऱ्यांना होणारा त्रास मी कमी करू शकतो. सो याच्यावर जास्त फोकस देणं गरजेचं आहे की माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे आणि कंट्रोलच्या बाहेर काय आहे. आणि मी जर या गोष्टीवर फोकस केला, थिंग्स अंडर माय कंट्रोल म्हणजे माझ्या सर्कलमध्ये किंवा माझ्या कंट्रोलमधल्या गोष्टींवर मी फोकस केला, तर अगदी त्या व्यक्तीला पर्सनॅलिटी रिपोर्ट किंवा ह्या काही गोष्टी माहिती आहेत तरी सुद्धा ती व्यक्ती फार काही माझं नुकसान करू शकत नाही. सो बरोबर. आय होप या यातून उत्तर मिळालं असेल. नक्कीच एक क्लॅरिटी आता आली आहे की कशा प्रकारे आपण या गोष्टी अवॉइड करू शकतो किंवा काय आपल्या हातात आहे, आपले कंट्रोलेबल ज्या गोष्टी आहेत त्यावरती फोकस करून आणि बाउंड्रीज सेट करून. सो जर उदाहरण देऊन जर आपण सांगू शकतात की कशा प्रकारे आपण बाउंड्रीज सेट करायला पाहिजे इन अ ऑफिस सेटअप और इन मे बी इन एनी रिलेशनशिप्स, कुठल्याही प्रकारच्या, नॉट जस्ट कपलमध्ये किंवा ऑफिसमध्ये, पण एक घरात सुद्धा सिबलिंग्स असू देत किंवा सो मी नेहमी म्हणते की आपण ऍज अ ह्युमन बिंग किंवा ऍज अ व्यक्ती म्हणून लोकांवर किंवा सिच्युएशनवर बाउंड्री सेट करणं खूप सोपं असतं. की आपण सगळेच असं करतो की या व्यक्तीने असं केलं पाहिजे की ही सिच्युएशन अशी असली पाहिजे, सेटिंग बाउंड्रीज फॉर अदर्स. हम्म. तर मी ऑलवेज माझ्या क्लायंटला सांगते, स्टार्ट सेटिंग बाउंड्रीज फॉर युअर सेल्फ. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्या कुठल्या वेळामध्ये ज्या कुठल्या सेटअपमध्ये आपण आहोत, तर मला हे ओळखता आलं पाहिजे. अगदी सोपं थोडक्यात सांगायचं तर 3 प्रकारच्या सेल्फ बाउंड्रीज आपण करू शकतो. मग ते फील्ड म्हणा किंवा काम काही वेगळं असू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे हम्म. ही गोष्ट मला नेहमीच चालेल कुठल्याही फॉर्म मध्ये असेल तर. ओके. बरोबर. दुसरी गोष्ट, ही मला कधीतरी चालू शकते आणि ही गोष्ट मला अजिबात चालणार नाही. आता या 3 गोष्टींमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातले प्रसंग, आयुष्यातले व्यक्ती घालायचा प्रयत्न करा. टू सेट अ बाउंड्रीज फॉर अ सेल्फ. उदाहरणार्थ जर आपण घेतलं की मॅरेज, हा, हाऊ टू आयडेंटिफाय, आजकाल नवीन टर्म आहे रेड अँड ग्रीन फ्लॅग. हा, तर त्याबद्दल जेव्हा मी बोलते तेव्हा त्यांना म्हणते, जस्ट मेक इट व्हेरी सिम्पल. जेव्हा तुम्ही तुमचा पार्टनर आयडेंटिफाय करायला जाताय किंवा इट इज अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज, काही सेटअप असले, अशी गोष्ट जी माझ्या पार्टनरमध्ये असलीच पाहिजे. उदाहरणार्थ चांगला जॉब किंवा एखादं लोकेशन जिथे मला राहण्याची इच्छा आहे, हा, असलीच पाहिजे. आता असेल किंवा नसेल चालेल. उदाहरणार्थ मला जॉईंट फॅमिली असेल किंवा मी इंडिव्हिज्युअल, आम्ही दोघं तिघं राहू, काय म्हणतात शॉर्ट फॅमिली, छोटी फॅमिली, तर कदाचित असेल किंवा नसेल ओके. आणि अजिबात चालणार नाही, उदाहरणार्थ आय एम नॉट ओके की ती व्यक्ती अल्कोहोल किंवा सिगरेट घेते, याच्याबद्दल मी अजिबात ओके नाही. आता अशा प्रकारे मी स्वतःसाठी ज्या बाउंड्रीज सेट करीन तेव्हा ऑटोमॅटिकली मला फिल्टर करणं सोपं जाईल वाईल चुझिंग माय पार्टनर. बरोबर. सेम सेटअप तुम्ही वर्कप्लेसमध्ये वापरू शकता. लहान मुलांना पण आपण ही गोष्ट शिकवू शकतो, म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलप होण्याच्या अगोदर, हम्म. की कधी मी नाही म्हटलं पाहिजे, कधी मी ऍडजस्ट केलं पाहिजे आणि कधी कधी मला हे नेहमीच चालणार आहे. हम्म. तर असं काहीतरी आपण सेल्फ बाउंड्रीज जर सेट केल्या, तर मी हम्म. जसं म्हटलं तसं आपण आपलं बेटर रिप्रेझेंटेशन करू शकतो वेगवेगळ्या सेटअपमध्ये. आणि बर. अगेन त्यातून फुलफिलमेंट की त्यातून जे आपल्याला मिळवायचं ती गोष्ट जास्त चांगल्या प्रकारे मिळू शकते आणि विथ द मोस्टली लेस सायकोलॉजिकल डिस्ट्रेस. राईट, राईट. खूपच सुंदर पद्धतीने क्लासिफाय करून जे उदाहरण दिलं. सो नक्कीच. खूपच आपण एक लिस्ट करू शकतो आणि फारच सोपं, मला असं वाटतंय की बरोबर. हम्म. सोपी पद्धत आहे ही. नक्की. आणि कॉन्स तर सगळे करतात, पण एक प्रायोरिटायझेशन जे म्हणतो ना, ते अजून सोप्या पद्धतीने एक्सप्लेन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सो आणि ही पण गोष्ट हायलाइट केली तुम्ही की आपण लहान मुलांना सुद्धा ही गोष्ट शिकवू शकतो. सो मला ह्याच्याबद्दल एक उदाहरण ऐकायला आवडेल. लहान मुलांबद्दल हा. लहान मुलांना काय? शिकवू शकतो की हे बाउंड्रीज जशा आपण सेट करायला. येस.
ऍब्सोल्युटली. तर जनरली जेव्हा मी पॅरेंटिंग रिलेटेड सेशन घेते, तर आपण जर बघितलं तर साधारण मुलांना सूचना दिलेल्या किंवा मुलांना आपण ऍज अ पॅरेंट्स म्हणून काही सांगितलेलं फारसं आवडत नाही, आणि कदाचित आपण लहान असताना सुद्धा कमी जास्त प्रमाणात हे केलेलं आहे. सो जे वन ऑफ द थिंग जे बेस्ट मुलांसोबत वर्क करतं, हे जे मी आता 3 टेक्निक सांगितल्या, त्या तुम्ही मुलांना लिहायला लावा. की याच्यामुळे त्यांना कळेल की उदाहरणार्थ जसं हे झालंच पाहिजेच्या कॅटेगरीमध्ये हे यातलं काही येऊ शकतं की रोज शाळेत जाणार. हम्म, सिंपल आपण घेऊया. हम्म, कधी कधी काय होऊ शकतं, कधी कधी मी प्लेग्राऊंडला खेळायला जातो किंवा कधी कधी मी जाणार नाही. ठीक आहे. ओके. आणि ऍब्सोल्युटली नो कॅन बी अ स्क्रीन टाइम मोर दॅन 2 hours. हम्म, हम्म, लाईकवाईज आपण हे मुलांसोबत बसून ऍज अ पॅरेंट्स म्हणून डिस्कस करून तुमच्या फॅमिली, तुमच्या कल्चरला किंवा तुमच्या आजूबाजूच्या संस्कृतीला जे योग्य वाटेल असे गोष्टी या 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करू शकतो, आणि यावर मुलांना लिहायला सांगू शकतो. सो चान्सेस की ती मुलं जास्त फॉलो करतील दॅन आपण त्यांना लेबलायझेशन करणं किंवा त्यांना इन्स्ट्रक्शन देणं. सो हे मुलांसोबत छान वर्क करू शकतं. म्हणजे हे वन ऑफ द थिंग आहे जे स्क्रीन टाइम साठी पण खूप छान वर्क करतं, की त्यांचं त्यांनाच हे ठरवून द्यायचं की त्यांना ठरवायला लावायचं. तर जेव्हा आपण मुलांबद्दल चर्चा हं, करतो, तर एक अजून एक गोष्ट आहे आय थिंक जी खूप फार नाही बोलली जात, जी आहे सिबलिंग्स बद्दल, जे भाऊ बहीण आहे किंवा बहीण बहीण. हं, हं, तर कॉन्फ्लिक्ट जे त्यांच्यामध्ये होतात, सो हं, त्यांच्या कॉन्फ्लिक्ट मध्ये कशा प्रकारे कुठल्या प्रकारे कसं डील करू शकतो, किंवा अंडरस्टँडिंग, जसं कपल्स मध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतात तसं सिबलिंग्स मध्ये येऊ शकतात, इवन दो अपब्रिंगिंग सेम असली तरी सुद्धा. सो how do we like deal with that, or as a sibling also, आणि from the point of view of parent also, दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू मला ऐकायला आवडतील. सो याबद्दल मला असं वाटतं की जसं मी म्हटलं की पर्सनॅलिटी हा आपला कोर आहे किंवा पर्सनॅलिटी मूळ आहे प्रत्येकाचं, जसं वय वाढेल ते जास्त चांगल्या प्रकारे समजायला लागतं. बरोबर. तर जे आपण 2 सिबलिंग असं म्हणतो की एकाच पॅरेंटची मुलं किंवा एकाच आई वडिलांची मुलं तरी एवढी वेगळी कशी आहेत, अगदी दिसण्यापासून, वागण्यापासून, बोलण्यापासून, अगदी करिअर चूज करण्यापासून खूप एक्स्ट्रीम आपण बघतो. तर यामध्ये जसं पॅरेंटिंगचा रोल असतो, जसं मी म्हटलं मुख्य रोल असतो तो स्वभाव म्हणा किंवा पर्सनॅलिटीचा, व्यक्तिमत्व जसं वाढतं. दुसरा सगळ्यात महत्वाचा रोल आहे हा, की मला असं वाटतं की जे पॅरेंट्सनी कन्सिडर केलं पाहिजे ते म्हणजे 2 भावंड ही भांडणार आहेतच. म्हणजे असं कुठलं, म्हणजे आपण आपल्या भावंडांबद्दल जरी विचार केला तरी आपण कधी ना कधी भांडूनच लहानाचे मोठे झालेलो आहोत. तर बरोबर. मगाशी मी जे म्हटलं की सेटिंग अ बाउंड्रीज फॉर अ सेल्फ, ही जी टेक्निक आहे ती जर खूप कमी वयामध्ये लहान मुलांना इंट्रोड्यूस केली तर त्यांची भांडणं होणार नाहीत असं माझं म्हणणं नाहीये. बट सेल्फ इंट्रोस्पेक्शन कदाचित बेटर प्रकारे करता येईल असं मला वाटतं. सो आपण हे गोल ठेवू शकतो की भांडणं न होण्यापेक्षा किती लवकर भांडणं मिटतायत, हे जर आपण गोल ठेवलं तर कदाचित आपण पॅरेंट्स म्हणून थोडंफार चांगलं जे देणं गरजेचं आहे मुलांना ते देऊ शकतो. हम्म, बरोबर. तर अजून एक फारच वेगळ्या मुद्द्याकडे मला वळायचंय, जी आहे मॅरेज सिस्टम जी आहे. मुलींना शिफ्ट व्हायचं असतं आपल्या हम्म. पार्टनर सोबत. सो ते सुद्धा कुठेतरी ऍडजस्टिंग विथ दॅट इज हम्म. डिफिकल्ट. हम्म. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये असो किंवा जॉईंट फॅमिलीमध्ये असो, तर खूप वेगवेगळ्या रिलेशन सोबत आणि वेगवेगळ्या लोकांसोबत संबंध आहे. तर सुरुवात हाऊ डू वी जेव्हा आपण एक ऍडल्ट असतो, हाऊ डू वी मॅच्युअरली स्टार्ट, और नो पहिले काय गोष्टी ज्या आपण केल्या पाहिजेत, सो दॅट द रिलेशनशिप ब्लॉसम्स वेल, गोज वेल. बरोबर. सो पहिली गोष्ट म्हणजे रिलेशनशिप मध्ये जेव्हा मी कपल्स बद्दल किंवा रिलेशनशिप बद्दल बोलते तर मला वाटतं 3 मेजर गोष्टी आहे ज्या तुम्हाला हेल्प करू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ऍक्सेप्टन्स अबाउट युअर पार्टनर. म्हणजे जे काही चांगलं वाईट जे काही आहे त्याबद्दल ऍक्सेप्टन्स घेऊन येणं. हा, भरपूर वेळा आपण अवेअर असतो होणाऱ्या चांगल्या आणि वाईट बदलांबद्दल, पण वेन इट कम्स टू ऍक्सेप्टन्स अबाउट दॅट प्रॉब्लेम ऑर अ गुड वे, गुड गोष्ट, तर तो ऍक्सेप्टन्स येणं खूप डिफिकल्ट असतं.
म्हणजे अगदी जर सांगितलं की शिफ्ट होणं, लग्न झाल्यानंतर दुसऱ्यांच्या घरी जाणं, याबद्दल मी जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा मी कदाचित अवेअर होते की या शहरामध्ये जायचंय, या फॅमिलीमध्ये ऍडजस्ट करायचंय, इकडे जायचंय. पण जेव्हा तो ऍक्सेप्टन्स येतो, तर तो यायला मात्र वेळ लागतो, आणि हा आपल्या प्रत्येकाला लागतो, असं नाही की मुलगी किंवा मुलगा कोणी असू दे. तर तो ऍक्सेप्टन्स जेवढ्या लवकर आपण घेऊन येऊ, तेवढा आपल्याला या गोष्टीमध्ये फायदा होऊ शकतो, मग चांगली गोष्ट असू दे किंवा वाईट गोष्ट असू दे. आता एक छोटं एक्झाम्पल द्यायचं झालं तर, सेम एक्झाम्पल घेऊया की एखादी मुलगी लग्न होऊन नवीन घरी जाते, तर पर्सनॅलिटी कसा रोल प्ले करते थोडक्यात मी सांगते. एक मुलगी आहे, जिचं नाव आपण पकडूया मिताली. तर मिताली लग्न होऊन सासरी जाते, नवीन लग्न झालेलं आहे, आणि ऍडजस्टमेंट इश्यूज आहेत, आणि नवीन घर आहे, नवीन लोक आहेत. आता तिची पर्सनॅलिटी कसा रोल प्ले करेल हे आपण बघूया. उदाहरणार्थ तिची पर्सनॅलिटी आहे, आता मी नावं घेत नाही, पण साधारण आपण कसं रिॲक्शन पॅटर्न बदलू शकतो हे समजूया. मला असं वाटतं की आता मितालीला असं वाटतं की मी लग्न झालंय म्हणून किंवा आता नवीन घरामध्ये मला वाटत नाही माझा कुठला डिसिजन मी एकटी इंडिपेंडेंटली घेऊ शकते. म्हणजे चहात किती साखर टाकायची हा प्रश्न पण तिला असं वाटतं सासूला किंवा कोणाला तरी विचारल्याशिवाय होऊ शकत नाही. हा एक पर्सनॅलिटी पॅटर्न झाला की मला वाटतच नाही मी डिसिजन घेऊ शकते. दुसरी गोष्ट, दुसरा पॅटर्न असा असू शकतो की माझं लग्न झालंय, मला काही या लोकांच्या बद्दल पडलेलं नाहीये, किंवा मला माझं आयुष्य जगायचं, माझ्या रूम मध्ये माझा जॉब, मी माझं मी. हा एक पर्सनॅलिटी पॅटर्न असू शकतो. तिसरा पॅटर्न असा असू शकतो की येणारे जाणारे पाहुणे आहेत म्हणा किंवा घरातल्या लोकांना मी एवढं खूप जास्त त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, औषधं म्हणा किंवा काही अजून रिस्पॉन्स एवढा जास्त पटापट उचलते की सगळ्यांना वाटायला लागतं अरे किती छान बहू मिळाली किंवा किती छान सून मिळाली. आणि असं जेव्हा मला मितालीला त्या कळतं तेव्हा तिला असं वाटतं वाव किती छान, किती लोक माझी तारीफ करतात. किंवा असं पण असू शकतं, आता मी नवीन सून आहे ना म्हणून सगळ्यांनी माझंच ऐकलं पाहिजे, आणि माझं जर नाही ऐकलं तर मला नाही वाटत ह्या लोकांना मी आवडते. तर हम्म. त्या मिताली या कॅरेक्टर बद्दल पर्सनॅलिटी मध्ये फरक असल्यामुळे परसेप्शन मध्ये नवीन घरातल्या लोकांबद्दल किती फरक पडतो हे थोडक्यात मला सांगायचं होतं. हम्म. जे म्हणतो आपण की न्यू रिलेशनशिप बद्दल, नवीन नात्यांबद्दल त्यांची पण पर्सनॅलिटी जाणून घेण्याची किंवा फॅमिलीला सुद्धा तिची पर्सनॅलिटी जाणून घेण्याची किती किती गरज आहे. हो नक्कीच, म्हणूनच मी सजेस्ट करते ज्यांना ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी प्री मॅरिटल पर्सनॅलिटी टेस्टिंग करून घ्यावं, याच्यासाठी की याच्यामुळे आपल्याला समजू शकतो की ती व्यक्ती कशी वागू शकते किंवा काय काय गोष्ट जी सूट करू शकते फॅमिलीला. हम्म. सो हे ऑलवेज हेल्प करतं. राईट, बरोबर. ओके. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं तर हे इतकं सिम्पल आहे की डुईंग अ ब्लड टेस्ट. हम्म. बरोबर आहे, म्हणजे वरवर बघता जी गोष्ट दिसत नाही राईट. ती टेस्टनी कळून येते. त्या प्रकारे या टेस्टमुळे आपल्याला कळू शकतं की हे चांगलं आहे की ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, हे इम्प्रूव्ह करायची गरज आहे किंवा असं. किंवा ते कम्पॅटेबल आहेत का एकमेकांना. नक्कीच नक्कीच. राईट, बरोबर. सो खूप थोडक्यात आणि महत्वाची आणि सुंदर प्रकारे आपण ही सगळी माहिती व्यक्तिमत्व आणि नात्यांबद्दल आपण दिली. सो आता आपण आपल्या या पॉडकास्टच्या एंडकडे वळत आहोत. सो बिफोर दॅट मला जसं मी सुरुवातीला सांगितलं की एक नवीन प्रोडक्ट आपण लॉन्च केलेला आहे, माइंडस्केप जे आपले क्लिनिक आहे त्यांनी लॉन्च केलंय. सो एक त्याबद्दल थोडीफार. सो मला माझ्या 10 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये असं नेहमी जाणवायचं की जेव्हा किंवा आपण ऍज अ मेंटल हेल्थ प्रोफेशनल आपल्याला बरेच वेळा जाणवतं की मानसिक आरोग्य किंवा एखाद्या सायकॅट्रिस्टकडे जाणं किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट किंवा एनी मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडे जाणं हे तितकंच अजून समाजामध्ये ऍक्सेप्टेबल नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ की मी असं बघितलेलं आहे की एखाद्या ऑफिसमध्ये आपण जेव्हा सुट्टी टाकतो आणि ती व्यक्ती म्हटली की मला डेंग्यू किंवा मलेरिया झालेला आहे, तर तिला इझिली लिव्ह मिळते. पण जेव्हा आपण म्हणतो की मला खूप उदास वाटते किंवा मला 5-6 दिवस छान झोप लागलेली नाही किंवा मी स्ट्रेसमध्ये आहे, तर तितकी साजेशी लिव्ह किंवा सुट्टी मिळत नाही, की अशा बऱ्याच सेटअप आहे जिथे तेवढं मेंटल हेल्थ बद्दल ऍक्सेप्टन्स नाहीये. सतत त्या गोष्टीला टॅबू किंवा ते काहीतरी खोटं थोतांड आहे या प्रकारे बघितलं जातं. म्हणजे तू ट्रिपला जा किंवा मित्रमैत्रिणीसोबत जा, पिक्चर बघून ये, किंवा अशा टाईपच्या सजेशन बऱ्याच वेळा दिल्या जातात, तेवढा ऍक्सेप्टन्स नाहीये. सो मला असं वाटलं काहीतरी मी असं बनवलं पाहिजे की ज्यामुळे त्याबद्दलचा टॅबू कमी होईल, आणि काहीतरी अशी गोष्ट अवेलेबल होईल जसं आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये क्लोरोसिन, पॅरासिटामॉल अवेलेबल असते. म्हणजे जसं डोकं दुखलं, अंग दुखलं की आपण पटकन पॅरासिटामॉल घेतो, पण मग आपलं जर मन दुखलं तर आपण काय करणार?
आपले फार कमी घरचे लोक असं म्हणतील जा तू सायकॅट्रिस्टकडे जा किंवा एखाद्या थेरपिस्टकडे जा. म्हणून मी आणि माझी टीम, माइंडस्केपच्या टीमनी मेंटल हेल्थ रिलेटेड अफर्मेशन कार्ड बनवलेली आहेत आणि माइंडफुल जर्नल बनवायचा प्रयत्न केलेला आहे. सो हे 4 प्रकारच्या सेटअपमध्ये हे प्रॉडक्ट्स आहेत. पहिलं आहे ते लहान मुलांसाठी, अगदी म्हणजे 5 वर्षाच्या पुढे कोणी मुलं ते वापरू शकतात किंवा त्यांचे पॅरेंट्स, की ज्यामुळे ते लहान मुलांना इमोशन्स हे लवकर इंट्रोड्यूस करू शकतात. आणि हे जे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा कॅलेंडर बनवलं आहे ते इनसाइड आउट ही जी मूवी आहे रिसेंट इमोशन्सवर, त्या बेसवर मी बनवायचा प्रयत्न केला आहे. दुसरं जे आहे ते आहे फॉर ऑल द इमोशन्स यू फील, म्हणजे जेवढ्या थोड्या भावना तुम्हाला फील होतात त्यातल्या प्रत्येक भावनेबद्दल मी अफर्मेशन कार्ड्स बनवलेली आहेत. त्यावर काही स्टेटमेंट किंवा वाक्य आहे, ती वाक्य जर आपण जोरजोरात वाचण्याचा प्रयत्न केला किंवा मनात, तर काही क्षणापुरतं मनाला बरं वाटू शकतं. हम्म. तिसरं जे आहे सेटअप ते आहे रिलेशनशिप बद्दल. मग ह्याच्यामध्ये अगेन वेगवेगळ्या टॉपिकवर अफर्मेशन्स आहेत, जसं की कम्युनिकेशन आहे, ट्रस्ट आहे, इंटिमसी आहे. आणि त्या व्यतिरिक्त मंडे टू सॅटर्डे या मंडे टू संडे करण्याच्या ऍक्टिव्हिटीज आहे, ज्या करून रिलेशनशिप स्ट्रॉंग आपण बनवू शकतो, वेदर इट इज अ ओल्ड रिलेशन ऑर अ न्यू रिलेशन. हम्म. आणि लास्ट आहे, या वर्षीची आपली थीम होती मेंटल हेल्थ ॲट वर्क प्लेस. आणि आपण आता रिसेंटली 2-3 इन्सिडेंट सुद्धा बघितले याबद्दल झाले. हम्म. त्यावरून मला एक गोष्ट सोचली की काहीतरी आपण कामाच्या ठिकाणी केलं पाहिजे. तर ती थीम घेऊन एक कार्डचा सेट करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याच्यामध्ये गोष्टी आहेत जसं की प्रोकास्टिनेशन ॲट वर्क प्लेस, फेल्युअर फील होतं, सेल्फ कॉन्फिडन्स कमी वाटतं, बोर्डम वाटतो, या ज्या वर्क प्लेसमध्ये आपल्या ज्या गोष्टी फील होतात त्याबद्दलची काही कार्ड्स आणि काही टेक्निक्स त्याच्यामध्ये आहेत. तर हे 4 अफर्मेशन कार्ड्सचे सेटअप आहेत. आणि या व्यतिरिक्त मी माइंडफुल जर्नल बनवायचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये मी मूड ट्रॅकर, म्हणजे आपला दिवसभरात स्वभाव कसा आहे किंवा मूड कसा आहे, त्याच्यानंतर कोण कोण गोष्टी मला इम्पॉर्टंट आहेत, कुठल्या व्यक्ती इम्पॉर्टंट आहेत, काय काय मला कामं करायची, ती माइंडफुली आपण कसं लिहू शकतो याबद्दलची एक जर्नल बनवली आहे. तर या प्रोडक्टचा वापर लोकांनी करावा याच्यासाठी, कारण ते त्यांना इझिली अवेलेबल आहे विदाऊट एनी टॅबू. आणि त्यांना ते समजायला सुद्धा मदत करू शकतो, मी डिस्ट्रेसमध्ये आहे की मला भीती वाटते, मला उदास वाटते. आणि लोक जास्तीत जास्त मेंटल हेल्थ बद्दल ऍक्सेप्ट करावं की ऍक्सेप्टन्स वाढवावं, या दृष्टीने मी प्रोडक्ट्स बनवलेली आहेत. थँक्यू. खूप सुंदर. थँक्यू थँक्यू. म्हणजे तुम्हाला खूप खूप धन्यवाद ह्याबद्दल, इतकं सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल. आणि एक अॅनॉलॉजी जे क्रोसिन फॉर क्रोसिन फॉर द माइंड, म्हणजे मनाला येस, पेन किलर, मनासाठी पेन किलर, नक्कीच. तर खूपच म्हणजे एक सुंदर आयडिया मला वाटली आणि खूपच इंटरेस्टिंग आहे. ह्याची लिंक आपण नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये देऊया. आज आपण आलात, नक्कीच. आपला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.